गावाच्या बाहेर जाणारे सगळे रस्ते बंद झाले पाहिजे. कुठला तो फालतू वर्गा त्याच्या प्रेमात पडली वे. नको वाटते लागा. ए तू जा की लागा. ऐक की लागा. एक वेळेस पोरगी मेली तरी चालेल, पण प्रतिष्ठा राहिली पाहिजे. परत जर माझ्या पोरीच्या नादाला लागला ना, अख्खा उभा चिरीन बघ. जिथं त्या पूजाचं आई वडील लग्न लावून देणार आहेत तिचं, तिथं लावून देऊ दे. काय ग, कुठल्या फालतू पोराच्या प्रेमात पडली ती पोरगी आपली? हा, कळत नाही त्याला? एवढ्या वेळेला सांगितलं, हा, कुणाच्या पण प्रेमात पडू नको, करिअरवर लक्ष दे. ते राहिलं बाजूला, कुठला तो फालतू पोरगा त्याच्या प्रेमात पडली वे. हे असले थेरे करायला तिला मोठं केलं का? अहो मी समजून सांगितलं की तिला. काय समजून सांगितलं? तुला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे ते. हा, माहित आहे मला. मग आता झाली चूक तिच्याकडनं, मी सांगते समजावून आणि एकदा. चूक? तू एवढी वर्ष माझ्याबरोबर संसार करते, तुला चांगलंच माहिती आहे चूक हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही, माहिती आहे ना? मग तुला समजून सांगता येत नाही का? अहो मी सांगितलंय तिला समजून, अजून एकदा सांगते. अजून एकदा सांग, चांगली कान उघडणी कर. हा, इथं काय फालतू वेळ नाही आपल्याकडं, समजलं का? हे 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 सगळं उभं कशाने केलंय? हा, कष्ट आहेत, कष्ट. एवढ्या वर्षाची मेहनत आहे. हे सगळं हे हे दिवस बघायला उभं केलंय का? तिला सांग समजावून, म्हणाव माझी प्रतिष्ठा आहे. अगं गावात तोंड दाखवायला जागा नाही राहणार. माझ्यासाठी प्रतिष्ठा लई महत्वाची आहे, समजलं का? एक वेळेस पोरगी मेली तरी चालेल, पण प्रतिष्ठा राहिली पाहिजे. हो असं काय बोलताय? आपल्या पोटचा गोळा आहे तो. अरे पोटचा गोळा आहे म्हणूनच सांगतोय समजावून. तिला सांग बापाची प्रतिष्ठा लई महत्वाची आहे. उगाच फालतू पोराच्या नादाला लागून आपलं आयुष्य खराब करू नकोस. आणि मला ते अजिबात आवडणार नाही. तिला म्हणावं मी सांगल त्या पोराबरोबरच लग्न करायला लागल, कळलं का? अहो मी सांगते तिला समजून. तुम्ही का उगाच आऊचा भाऊ करताय? आऊचा भाऊ करताय? हा, आऊचा भाऊ करताय? अगं तुला माहिती आहे का, गावात चर्चा चालली. कोणाला तोंड दाखवू मी? तोंड दाखवायला जागा राहील का गावात? तेवढ्यासाठीच माझा जीव तुटतोय. एवढ्यासाठी मोठी केलं का तिला? पाहिजे तो हट्ट पूर्ण केला, पाहिजे तेवढे पैसे खर्च केले. आज हे मागितलं, उद्या ते मागितलं, म्हणली ह्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे. हा, सगळ्या गोष्टी केल्या ना. मग तिला समजावून सांगायचं काम तुझं आहे बघ. आणि हे ह्या गोष्टी मी खपवून घेणार नाही. माझा राग तुला माहिती आहे ना. हा, मी सांगते तिला समजून, नका तुम्ही काळजी करू. सांगितलंच तर बरं आहे, नाहीतर मग मी बघतो काय करायचं ते. बरोबर. हा, मी जाते स्वयंपाकाचं बघते. जा, मी इथंच आराम करतो. गणा झाली कर सगळी तयारी? आता ती तुला माहित असणार, मला काय माहिती. पण आता तुझ्याकडे काम राहिलं की नाही? आता काय? अरे जाऊन तिला घेऊन यायचं की. मी तिला सांगून ठेवलंय तू तुझ्या घराच्या बाहेर येणार आहे आणि 2 शिट्ट्या वाजवणार आहे. तू 2 शिट्ट्या वाजवलं ना किती बरोबर घराच्या बाहेर येईन बघ. लाका माझा वांग्यासारखा जीव भोपळ्याच्या नादीला काय सांगतोय लागा. दुसरा कोणा तर पाठवला का? ऐकला का? अरे वांग्यासारखं जीव आहे म्हणूनच तुला सांगितलं. दुसरं कोणी गेलं तर तिथं कोणी दिसायचं मोठं माणूस बार काय ना, तू कोणाला दिसणार नाही. त्याच्यामुळे तुला वाटी लावायचंय. पक्क वाट लावू नका म्हणजे झाला आमचा कार्यक्रमच झाला. नाही लका गणा, तू आपला मित्र आहे बाबा, असा आहे. तुझा आपला भाऊ आणि तुझा आपला जीव आहे बघ. तू पाठवायला लागला, कृष्ण दडदड व्हायला लागलं बघ. अरे हो गणा, मला माहिती आहे का माझ्यासाठी तेवढं नाही करणार. जा केलं का? नको वाटते ना, लय बे वाटते मला. अरे जा गणा, काय नाही होत. असलं कधी मी केलंच नाही लागा. तुझ्यासाठी जिगरी आहे म्हणून करतो. नको वाटते लागा. ए तू जा की लागा. ऐक की लागा. अरे गणा तू काय कर माहिती आहे का, तुझा वाटलं सोबत यायला घेऊन. तुझ्यासाठी जातोच एकदा. नको तर वाटते रे. तुझ्या डोक्यात दगड आहे बरं का आता. अरे लगा लय भीती वाटते बाबा.
हाना मारायचं म्हणजे सोपं नाही रे. दुसरं काय काय बी करतो रे. आज पळून तुला न्यायची होय. फक्त जाऊन 2 शिट्ट्या वाजवायच्या आणि तू बार काय म्हणून तुला सांगतो. अरे पळून येणार रे बाबा, फक्त 2 शिट्ट्या वाजवायच्या, बाहेर एकदा बोलू तरी. आता जातो. काय होईल होईल 100च्या स्पीडनं. जय हनुमान. चालेल. अरे गणा. चल की लागतो. आई कुठाला झाला तर मला घेऊन जायची पळायची सोय करा. अरे जा बाबा गणा, तू जा एकदाच जा. जय हनुमान. गावाच्या बाहेर जाणारे सगळे रस्ते बंद झाले पाहिजे. एक पण गाडी गावाच्या बाहेर नाही गेली पाहिजे, कळलं? नाहीतर एकेकाला उभा चिरीन. कामाला लागा. मला तर लय भय वाटायला लागलं का. चला. आईला आले नाही वाटत. विशाल, का रे? मी योग्य निर्णय घेतला ना रे. अरे हो घेतलाय, काय अडचण नाही. झाला आता निर्णय फायनल. अरे आईला काय अडथळा तर नाही ना. मी कशासाठी मग इथं? आणि 2-3 महिन्यात तसं तो रिटर्नच येणार आहे. झालं काम. शिट्टी वाजवली नीट तू. अरे वाजवली बाबा. अरे मग पूजा का दिसा ना आणखी. अरे ती काय कुकरची शिट्टी आहे का वाजली की शिजायला. तिला का कॉलेजला जायचं नाही, पळून यायचंय. तिथून येत असेल दमाने पायऱ्यावर चढून येत असेल. हा तुला लगेच दमच नाही. अरे आणखीन बी दिसा ना. तुझ्या समोर आलती ना पण पूजा बाहेर. मला विश्वास नाही, त्याला विचार. अहो नाही, खरंच त्याने शिट्टी वाजवली होती. काय माहित काय टाइम लागेल पण येईल. काय सांगू बाबा, ह्याच्यासारखी ह्याची शिट्टी वाजली असेल तर. नाही जोरात वाजवली होती, म्हणजे 2दा वाजवली. म्हणजे तुला विश्वास नाही का आमच्यावर? हा आम्ही एवढं करून बी. अरे मग हाय रे बाबा तुझ्यावरती विश्वास. माझा टक्कर हलू नको बरं का. आता लय हल्लंय. होय हल. चल पटकन. होय त्या हा नेला. त्याला पकड. ए ह्यांना आहे ना, त्याला घे, त्याला घे, गाडी टाक. रोहित्या सोड. रोहित्या हा नेला. माझ्या पोरीला हात लावतो काय? हा नेला. ए रोहित्या थांब. ए ह्यांना बंगल्यावर घे. चल बंगल्यावर घे, ह्यांना जाऊ. चल चल. अरे सोड सोड, किती मारले माझ्या पोराला. सोड. हो सरपंच साहेब, काय कळतं का नाही तुम्हाला? अहो किती मारलंय पोराला माझ्या तुम्ही. मारू नाही तर काय आरती करू काय त्याची? का असं काय केलं त्याने? बघ, परत जर माझ्या पोरीच्या नादाला लागला ना तर तुला एवढा मारीन ना, अख्खा उभा चिरीन बघ. ह्यो पोरगा मला इथं गावात दिसलं नाही पाहिजे परत. हो का सरपंच साहेब, तुम्ही म्हणताय तसंच होईल. तुमच्या पोरीकडे वाकड्या नजरेनंतर बघणार नाहीच नाही, पण या गावात सुद्धा तो राहणार नाही, ती लक्षात ठेवा. तुमच्या पुढे हात जोडते मी.
पण माझ्या पोराला अजिबात केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. ठीक आहे घेऊन जावायला. केसाला धक्का नाही लागला पाहिजे तर नीट समजून सांगायचं. आमच्या घरातल्या पोरीवरती नजर अजिबात ठेवायची नाही, समजून सांगायचं. नाही तर परत कुत्र्याकडे रोहित्या सोड त्याला. जिवंत सोडणार नाही परत सापडला तर. सांगितलंय ना मी एकदाशी सरपंचांना. सांगते मी त्याला सांगून समजून. समजत नाही पण. अरे चूक त्याचीच आहे का फक्त? तू शांत बस. हे बघ तुझ्यामुळे आज हे दिवस आले तर. हे बघ पूजा, माझं एकुलतं एक माझ्या भावाचं पोरग आहे. तू त्याच्या काय नादी लागू नको. बाई तुझे आई बाप म्हणतील तिथंच तू लग्न कर, सुखाने राहा बाई. बस चला मला माझ्या लेकराचा जीव प्यार आहे ग. निघा. घेऊन निघायचं. आणि परत गावात दिसायचं नाही, लक्षात ठेव. आणि परत जर इकडे नजर टाकली ना डोळं काढून हातात देईल, कळलं का? घेऊन जा पोराला, नीट सांग समजून त्याला. लायकीत राहायचं, लायकीत. सरपंच सांगा, सांगितलंय ना मी मी आता. सांगतो तुम्हाला जे सांगितलं तेवढं करा. जा रोहित शांत हो. चल बघ तू काय डोळ्यावर करून माझ्यात काय कमी होती बाई? काय होतं त्याच्यात असं भंगारपणा? मला लग्न नाही करायचं ते असं काय, मला राहायचं नाही. ए, तू गप्प बस. या तिकडे. बघा नाटक करते या. ही रडायची नाटक नाही जी असली, त्याच्यामुळे दिवस आले. तर अजून करा गावाला ईडी. काय ग पूजा, एवढं सगळं केलं तुझ्यासाठी, हा सगळे आटप पुरवले, तू घर सोडून पळून जाते होय? हे दिवस बघायला केलं काय हे सगळं? गप गुमात घरात बसायचं. पप्पा तिचं पहिलं कॉलेज बंद करा, सगळं बंद करा. तिला घरातून बाहेर निघून देऊ नका अजिबात. आणि आई तुला एकदा सांगतोय, तिचं लाड भेट सगळं बंद कर. तुझ्यामुळे झालं हे सगळं. लय लाडून ठेवली तिला तू. तरी मी तुला सांगत होते ना, तुझ्यामुळे बघ मला काय काय ऐकावं. जा घेऊन जा तिला. हे बघा, मी तुझं काय सुद्धा आता ऐकणार नाही. जिथं त्या पूजाचं आई वडील लग्न लावून देणार आहेत तिचं, तिथं लावून देऊ दे. आणि त्या पोरीला सुखात राहू दे बाबा. तू बी सुखात राहा आणि मला बी सुखात राहू दे. एवढंच कर आता. आताच्या आता बॅग भरते आणि सकाळ पहाट इथून निघून जा. आपली बारकी आत्या आहे ना, तिथं राहतो. तिला मी फोन करून सगळं सांगते व्यवस्थित. अजिबात तिकडे येऊ नको तू. मीच तिकडे येत जाईन अधून मधून. तुझी काळजी घे.